गुड मॉर्निंग. चला तर मग आता गाडीत बसलेलं दिसतंय तुम्हाला. दिसतोय हा मुंबई गोवा हायवे आहे. मस्तपैकी छानसा बनवलेला आणि सकाळचं टायमिंग आहे. आम्ही निघा. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सगळ्यांना. कशा आहात सगळे? मजेत ना? मस्त. आणि आता नवीन व्लॉगमध्ये मी आलेले आहे. सकाळी सकाळी आमचं रनिंग चाललेलं आहे. वातावरण कसं मस्त बघा, ढगाळमय आहे आणि साईडला सगळं हिरवंगार असं आहे. मस्त स्वच्छ ऊन पडलेलं आहे आणि हिरवंगार असं दिसतंय तुम्हाला सगळीकडे. तर आता मी तुम्हाला कुठे घेऊन चाललेले आहे. चला तर माझ्याबरोबर जाऊया आपण. पुढे पुढे जाईल तसं तुम्हाला लक्षात येईल मी कुठे चालली ती. आणि ही आमची आहे सोमवारची ट्रिप चाललेली आहे. सरांनी आज रजा काढली मुद्दामची आणि चला आम्हाला घेऊन चाललेले आहेत मंदिरात. तर असं हे आमचा सकाळचा प्रवास चालू आहे. सकाळी लवकर गेलं की कसं होतं आहे, दर्शनाला पण बरं पडतं आहे आणि दुपारी येऊन मग आराम मिळतो आहे घरी. म्हणून मग आम्ही सकाळी सकाळी चाललेलो आहे. हे दिसतंय तुम्हाला सुंदर असं कोकणातलं वातावरण आणि ऊन, कोवळं ऊन अगदी आहे छानपैकी सकाळचं. मला वाटतं हे 8 वाजलेले आहेत आत्ताचे. आणि मस्त झाडी गर्द हिरवीगार अशी पावसाळ्यानंतरचं जे वातावरण असतं तसं आहे ते. छानपैकी हिरवा आहे अजून सगळीकडे. आणि हे सगळ्या दोन्ही बाजूला जी झाडं दिसत आहेत ती तुम्हाला देवगड तालुक्यातील दिसत आहेत. आणि आम्ही कुठे चाललेलो आहे ह्याच्यावरून तुम्हाला लक्षात आलं असणार. देवगड कडे आम्ही निघालेलो आहे. देवगडमधील कुणकेश्वर मंदिर. तर जाताना इतकं छान निसर्ग वाटतो आहे म्हणून मग मी कॅमेरा सतत चालूच ठेवला आहे की अशी हिरवीगार गर्द अशी झाडी ह्या भागात जास्त बघायला मिळते. मी नाही बघितलेलं कधी. मी युट्यूबला बघते ना. कुठली ती देवीचं तो करतो तर सगळं असं दागिने घालू तसाच हा पाऊस. तेच मी म्हणते. बघितलं त्याला. होय ना. सुंदर असा निसर्ग आहे आणि मस्तपैकी ढग दिसतात समोर बघा. आभाळ एकसारखं आहे आणि हिरवीगार झाडी. तर वाटेत थोडंसं थांबलोय आम्ही. पिवळ्या कलरची जी फुलं असतात ती हरणाची फुलं भरपूर अशी फुललेली आहेत. बस गेलेली आहे विठाई बस. छान वाटते बघायला पण आणि बसचं वर नाव लिहिलेलं आहे विठाई.
चला तर मग आम्ही फायनली पोचलेलो आहे कुणकेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये. गेटच्या आतमध्ये आलो आहे आणि सुरुवातीला इथे आहे गणपती बाप्पाची ही मूर्ती. दोन्ही ठिकाणी एकसारखी मूर्ती स्थापन केलेली आहे, चिऱ्यामध्येच कोरलेली आहे आणि त्या मूर्तीला कलर दिलेला आहे. तर सुरुवातीला मी बापांना फूल घालून आणि नमस्कार करून इथून आता पुढे चाललेले आहे. पुढे आहे ते महादेवाचे मंदिर आणि आता सोमवार आहे, सोमवारचं आता मंदिरात चालू आहे दर्शन घेण्यासाठी. किती रांग आहे बघूया. आणि आतमध्ये व्हिडिओ शूटिंगला अलाउड नाही आहे, फोटोला पण नाही आहे अलाउड. त्यामुळे तुम्हाला जितकं बाहेरून मंदिर दाखवता येईल तितकं दाखवते. इथे आहे सुरुवातीला ही मोठीच्या मोठी नंदीची मूर्ती आणि मस्त अशी ही मूर्ती आहे. मूर्तीचं तर दर्शन घेऊया अगोदर बाहेरून. बाहेर सगळं बेल, नारळ, फुले सगळं विकायला असते, ताटच असते. आणि इथेच आम्ही येऊन फुलं आणि बेल घेतलेलं आहे. तर आता नंदीला वाहतो इकडे. आणि बेलाचं पान, मस्त अशी ताजी फुलं आहेत आणि पानं पण ताजी ताजी आहेत. तर असं हे सोमवारचं आमचं दर्शन चाललेलं आहे. आणि मंदिरात दर्शन घेऊन झालं, आता आम्ही बाहेर पडतो आहे. आतलं काही शूटिंग घेतलं नाही कारण तिथे पूर्णपणे लिहिलेलंच आहे नॉट कॅमेरा अलाउड नाही आहे. आणि बाहेर पडल्यावर हे बघा वरूनच असं सुंदर असं दृश्य दिसतं आहे, ते म्हणजे समुद्र. आणि कुणकेश्वर मंदिराला विशेष महत्त्व आहे म्हणजे ते समुद्रकाठी आहे आणि आपल्याला दर्शन पण होतं आहे आणि समुद्राच्या काठी मस्तपैकी फिरायला, पाण्यात खेळायला पण मस्त मजा येते. आणि आता पाणी खूप आहे त्यामुळे खाली जाता येत नाही, पाण्यात उतरता येत नाही आहे. त्यामुळे जो साईडला कटडा आहे त्या कटड्यावरूनच आता हे शूटिंग घ्यायचं चाललं आहे. आणि इथेच आता आमचं फोटो सेशन वगैरे सगळं चालू आहे. मंदिराचा परिसर कसा आहे तुम्हाला आता दाखवते. छानसं मंदिर जवळून, म्हणजे कॅमेऱ्यापेक्षा जवळून तिथे प्रत्यक्षात गेल्यावर इतकं जे भारी वाटते तिथलं वातावरण. आणि मस्त असं थंड हवा सुटलेली आहे समुद्रकिनारी आणि वारा पण जोरदार आहे. दर्शन घेऊन आम्ही आत्ताच बाहेर खाली उतरलो. खूप उंच अशा पायऱ्या आहेत खाली उतरायला. आणि मग थोडा वेळ आता इथे बाहेर बसायचं आणि फोटो वगैरे घ्यायचे असं काम. तर आमच्याबरोबर आलेले आहेत आमचे शेजारी खोचरे वहिनी. आणि मग आम्ही कसं कुठे लांब जायचं असलं की मग वहिनींना वेळ असेल तर त्यांना घेऊन जातो, कारण गाडीत आम्ही दोघंच चाललेलो असतो. मग त्यांना पण घेऊन जातो. नक्षत्राला चल म्हटलं की तिची शाळा असते आणि बऱ्याच ठिकाणी तिला फिरायला नाही आवडत, त्यामुळे ती मग आमच्याबरोबर जास्त येत नाहीत. आणि जरी ती आली दोघं, नितिश आणि नक्षत्रा, तर ते शूटिंगमध्ये येत नाहीत आमच्याकडे. त्यांना शूटिंगमध्ये माझ्या व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही किंवा मग शूटिंग तरी घेऊन देत नाही. आता आम्ही तिघंच आलो आहे. असं हा मंदिर आहे बघा कसं दिसतं. खूप छानसं आहे आणि स्वच्छता पण, परिसर पण छान ठेवलेला आहे तिथल्या सगळ्या वारकरी भक्तांनी. तिथले जे पुजारी आहेत त्या पुजाऱ्यांची जी सगळी पहिल्यापासून, म्हणजे आजच हे मंदिर बदललं आहे, खूप वर्ष येतो असं इकडे. नेहमी हा परिसर स्वच्छ ठेवलेला असतो. म्हणजे इथले जे कार्यकर्ते आहेत मंदिराचे व्यवस्थापक जे आहेत छान काम असतं त्यांचं. बाजूला असा खूप मोठा परिसर आहे आणि म्हणजे अर्धा दिवस पूर्णपणे इथे तुम्ही थांबू शकता येऊन, इतकं छानसं वातावरण आहे. शिवाय जेवणाची वगैरे पण सोय आहे. इथून बाहेर पडलात की तुम्हाला म्हणजे खिचडी, शाबू, उपवास असेल तर शाबूची खिचडी, शाबूचे वडे असं पण मिळते किंवा जेवण पण मिळते. आईस्क्रीम वगैरे पण सगळं मिळते इथे. अशी चांगली सोय केलेली आहे इथे. तर समुद्राच्या तिकडे जायचं असेल तर ह्या पायऱ्या उतरून खाली जायला लागते. म्हणून आम्ही आता चाललेलो आहे खाली उतरून. मंदिराच्या भागातून खाली मागच्या बाजूला हे आहे सगळं. समुद्राकडे काय जाता येणार नाही आहे, पण साईडला जो वरच्या बाजूला रोड आहे त्या रोडने आम्ही चालत चाललेलो आहे समुद्राच्या थोड्याशा तटाच्या बाजूला. कारण पाण्यात तर आत्ता काही जाता येत नाही आहे. म्हणून मग इकडे वहिनींना दिसलेली आहे पांढरी रुई
रुईचं झाड आणि भरपूरशी रोपं आहेत, त्यामुळे ते तिकडे घ्यायला आम्ही चाललो आहे. आणि हा बघा समुद्र आणि त्यातले सगळे खडक दिसत आहेत आत्ताशे. पण पाण्यात जायला इथे रस्ता बंद केला आहे. का केला आहे ते काय माहिती नाही आहे, पण हा रस्ता बंद आहे आता खाली समुद्रात जाण्यासाठीचा. आणि हे मंदिर दिसतं हे मागच्या बाजूचा भाग आहे, समुद्राच्या कडेला आपलं कुणकेश्वर असा बोर्ड केलेला आहे. सर आमचं शूटिंग घेत आहेत आणि दोघी इकडे मोकळ्या रानात असं फिरतं इकडे रुईचं झाड शोधत. उंच असा कटडा आहे वरती अजून चढून जायला, मागे सगळा समुद्र. तर बघा कुणकेश्वरचा हा परिसर खूपच छान आहे आणि मला वाटतं कधी म्हणजे नेहमी तुम्ही महिन्याला जर सोमवारी गेलात तरी चालतं आहे. आणि आम्हाला तसं 50-55 किलोमीटर पडतं आहे कणकवलीपासून. तरी पण आम्ही कसं होतं आहे वेळ भेटला की जाण्याचा प्रयत्न करत असतो, कारण समुद्रात पण जायचं असतं आहे आणि मंदिराचं दर्शन पण असं दोन्ही होतं आहे. म्हणून मग इकडे बरं वाटतं आहे. समुद्रकिनाऱ्याने थंड हवा सुटलेली असते, त्यामुळे गरमी एवढी जाणवत नाही. आणि सकाळ सकाळचं वातावरण किंवा संध्याकाळी 5च्या नंतर असं समुद्रावर जाण्याचं टायमिंग. भर दुपारी जर तुम्ही पोचलात तर खूप गरम होतं आणि घामाच्या धारा लागतात आणि शिवाय सगळी त्वचा आपली अशी काळी पडते एकदम गरमीने. पाण्यात खेळून पण पूर्ण काळं होतं आहे त्वचा सगळी आणि खाज येते वाळूमुळे त्या. तर जायचं असेल तर समुद्रावर जाण्याची वेळ म्हणजे संध्याकाळी 5च्या नंतर आणि सकाळी 9च्या अगोदर तुम्ही समुद्राच्या कडेला फिरू शकता. आणि सुंदर मस्त अशी हवा सुटलेली असते, थंड वाटते आणि वातावरण पण एकदम छान आहे. खूपशी लोक येत आहेत आणि म्हणजे बऱ्यापैकी आता इथून पुढे गर्दी वाढायला लागते. जी लांबून लोक येणार असतात त्यांना येण्यासाठी वेळ होतो आणि मग भर 11 नंतरच ती इथं जास्त गर्दी वाढते. त्यामुळे मग आम्ही सकाळी सकाळी घरातून निघालो आहे. आम्हाला तसं जवळ आहे, त्यामुळे मग आम्ही सकाळी 9 वाजता जिथे पोचलो आहे. दर्शन वगैरे घेऊन आताशे 10 वाजलेले आहेत आणि आम्ही आता आलो इकडे समुद्राच्या कडेने फिरतो आहे, कारण आज जायला काही रस्ता बंद आहे आत्तासा.
गाजर बिजर ना चला आता आमचं छानपैकी दर्शन झालं आणि आता आम्ही गाडीत बसलो आहे आणि निघालेलो आहे पुढे. पुढे एक अजून मंदिर आहे, ते करणार आहे. तरी 1 तासाभराचा रस्ता आहे. एक तासभर लागेल आता अजून पुढे जायला. तर बघा कसा आहे व्हिडिओ, वाटला तुम्हाला मस्तपैकी आणि कमेंटमध्ये सांगा मला. बघा तर कसा आहे परिसर आणि सगळा. चला बाय बाय.